बाळापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप, महाविकास आघाडी, एमआयएम, नगर विकास आघाडी यांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून बाळापूर शहरातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देणारा जनहक्क संरक्षण संघ हा योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे मत जनहक्क संरक्षण संघाचे अध्यक्ष अशोकजी मंडले सर यांनी आमचे प्रतिनिधी अमोल जामोरे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधत असताना व्यक्त केले। बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी बाळापूर शहरात जोरात चालू असून बाळापूर येथील जनहक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकजी मंडले सर यांच्याशी आपण बाळापूर नगर परिषद निवडणूक संदर्भात संवाद साधू। सर, बाळापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आता सध्या सर्व राजकीय पक्ष स्वयंबळावर निवडणूक लढत आहे, त्याबद्दल आपलं मत काय? राजकीय पक्ष म्हटलं विशेष परिस्थिती अशी आहे की काही लोक राजकीय पक्षाने लढत आहे आणि काही लोक आघाडी आणि पॅनल बनवून लढत आहे। यामध्ये असं झालेलं आहे की महाविकास आघाडी जी आहे ती काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी बनवून लढत आहे। भारतीय जनता पार्टी ही स्पेशल लढत आहे। भारतीय जनता पार्टीचे जे सहयोगी दल आहे शिंदे सेना आणि अजित पवार गट हे त्यांच्यासोबत कुठंच नाही आहे। त्यांनी मागच्या वेळेस जे उमेदवारासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांना ते उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांनी इथं त्यांच्या पक्षातील लोक उभं केले नाही आणि कोणाला पाठिंबा दिला नाही। त्यांनी सगळ्यांना स्वतंत्र सोडलेलं आहे की त्यांना ज्यांना जे असं योग्य वाटेल तशा सद्विवेक बुद्धीनं आपलं मतदान करावं। त्या हिशोबानं या ठिकाणी जी चुरस आहे ती चुरस भारतीय जनता पार्टी, आघाडी आणि आपलं खदीप साहेबांची नगर विकास पार्टी या तिघं मिळून आहे। या तिघांमध्ये अत्यंत तुर्तीचा मुकाबला आहे। फक्त प्रयत्न असा येऊन राहिला की आताच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीकडे आज पूर्ण सरकार आहे, महाविकास आघाडीकडे स्थानिक नेतृत्व म्हणून आमदार साहेब आहे आणि नगर विकास आघाडीकडे खतीब साहेब वन मॅन शो आहे। या हिशोबाने ही त्रिकोणी लढत होत आहे। यामध्ये आता झेंडा कोणाचा वर्चस्व राहील हे तर येणारी जी निवडणूक आहे किंवा वेळ आहे हे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल। जे आता बाळापूर शहरात गेल्या 50 वर्षापासून नातीकुटी खतीब यांचा बाळापूर नगरपालिकेवर घराणेशाही म्हणून असा आरोप सतत चालू, त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे? खतीब साहेबांच्यावर जे घराणेशाहीचा आरोप आहे ते वर्षानुवर्ष चालत असते, परंतु यावेळेस अशी परिस्थिती दिसते की ती घराणेशाहीची सत्ता लोकांच्या मतानुसार असं वाटते की ती यावेळेस लोक म्हणतात की आम्ही तिला मोडून काढू आणि एक नवा नेतृत्व म्हणून महाविकास आघाडी इथं ज्यांनी जे उमेदवार निवडून दिलेले आहे त्याला आम्ही सहकार्य करू। त्याचं कारण असं आहे की लोकांचा कौल, हिंदू लोकांचा कौल बीजेपीकडे जरी असला तरी बीजेपीचे ठराविक जे मत आहे 2-2.5 हजार त्याच्यावर ते निवडून येणार नाही। त्याच्यामुळे असं चालू आहे की महाविकास आघाडी जेवढे जास्त प्रयत्न करील त्या प्रयत्नात खतीब साहेबांची घराणेशाहीची सत्ता मोडण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करत आहे। सर, आपण भारतीय जनता पार्टीचे पहिल्यापासून सदस्य असून तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहे, तर आपली भूमिका काय आहे या नगरपालिका निवडणूक? नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहे, जे लोक दिलेले आहे त्यांच्यासाठी पक्ष म्हणून तर आम्ही कार्य करू, परंतु भारतीय जनता पार्टीने ज्या हिशोबानं, ज्या गठबंधननं आणि ज्या जोमाने इथं कार्य करायला पाहिजे ते कार्य इथं दिसत नाही। आम्ही जेव्हा पाहतो भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी एकांतात बसलेले असतात। भारतीय जनता पार्टीची जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये जी पक्ष म्हणून निवडणूक होत आहे त्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता दिसायला पाहिजे, पदाधिकारी पाहिजे, ते त्यांच्यासोबत कोणीच दिसत नाही। एकटी भारतीय जनता पार्टीचे जे सर्व इथले आहेत त्यांच्या सोबत सगळे लोक फिरत आहेत, परंतु पदाधिकारी जवळजवळ 80-90% पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टी सोबत आज तरी दिसत नाही। उद्या ती परिस्थिती काय होईल हे सांगू शकत नाही।
भारतीय जनता पार्टी तुम्ही म्हणता की ते सर्व पदाधिकारी कोणी सोबत नाही, मग ते पदाधिकारी कोण आहे? विशेष पाहायला तुम्ही म्हणताल की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, उदाहरणार्थ शहराचे अध्यक्ष जर आपण म्हटले नितीन पाटील लांडे, ते सुद्धा इथं मला दिसले नाही. फॉर्म भरण्याच्या वेळेस माझी त्यांची भेट झाली होती. म्हणून सर आपण सोबत लढू, म्हटलं काही फरक नाही, आपण भारतीय जनता पार्टी असल्यामुळे सोबत लढू. परंतु सोबत असून पक्षाला सोबत घेऊन, संघटनेला सोबत घेऊन, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन जर संघटनाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर ही निवडणूक लढवली तर जरूर भारतीय जनता पार्टी कुठेतरी झेंडा रोवेल आणि भारतीय जनता पार्टीची विजय होईल. परंतु तसं आज तशी परिस्थिती दिसत नाही. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किशोरचंद्र गुजराती यांच्या घरातले उमेदवार दिलेले आहे भारतीय जनता पार्टीने, त्याबद्दल तुमचं मत काय? किशोर शेट्टी प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांच्या घरचे 2 उमेदवार दिलेले आहे. त्यांचं एक स्वतःचं वर्चस्व आहे म्हणून त्या हिशोबाने ते कार्य करत राहतात. आम्ही जवळजवळ 91 पासून माननीय स्वर्गीय किसनरावजी राऊत आमदार साहेब होते तेव्हापासून ते त्यांच्या घराण्यातून 2 उमेदवार नेहमी देत असतात. आणि आजही त्यांनी ते 2 उमेदवार दिल्यामुळे पक्षामध्ये ती नाराजी झालेली आहे. ही बाब पक्षाच्या जर म्हणजे त्यांच्या निदर्शनाला आली असती तर हे थोडं चित्र वेगळं झालं असतं. पण मला असं वाटतं की पक्षांनाही थोडंसं झुकतं माप किशोरला देऊन त्यांच्या घरातलेच 2 उमेदवार दिलेले आहेत. परंतु काय होते, सर्वसामान्य लोक दुखावले जातात. आज प्रत्येक कार्यकर्ता म्हणतात की आम्ही सतरंजी उचलायचं काम करायचं का, तुम्ही तुमच्या घरातला एक द्या, एक आम्ही देऊ, असं जर संगनमताने केलं असतं तर आज भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदनं समोर जाऊन नगरपालिकेवर झेंडा रोवण्याचं काम करत असते. बाळापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचा जो नाराज गट आहे, हा तुम्हाला काय वाटते कोणाचं काम करणार यावेळी निवडणुकीमध्ये? आजच्या परिस्थितीत तर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते, नाराज कार्यकर्ते आहे, ते फक्त आपापल्या कामानं व्यस्त आहे, कुठं जाण्याच्या मनस्थिती दिसत नाही. परंतु शेवटच्या क्षणाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जो योग्य उमेदवार आहे, जो निवडून आल्यानंतर सगळ्याला भेटू शकते, कुठेही मिळू शकते, कोणालाही मिळू शकते, केव्हाही मिळू शकते, अशा उमेदवारांच्या निवडून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल असं मला वाटते. आमचा जनक संघ जो आहे, आम्ही ते सगळं सरळ ठरवलेलं आहे की जे योग्य आहे, मग ते घराणेशाहीचं असो की बाहेरचं असो, जो योग्य योग्यता गुणवत्ता म्हणजे त्याला जो म्हणतो आपण की त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न असला पाहिजे. आणि तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे जिथे ही कामात पडेल, गावाचा विकास जिथे जिथे होईल त्या विकासामध्ये त्यांचा हातभार लागला पाहिजे. या हिशोबानं आम्ही सर्व जनक संघाचे पदाधिकारी कार्य करत आहोत. मग आम्हाला कोणत्याही पक्षाचं घेणं नाही आणि कोणत्याही पॅनलचं घेणं नाही. बाळापूरच्या विकासासाठी आम्ही सदैव जनक संघ तत्पर राहू आणि बाळापूरचा विकास कशा प्रकारे होईल त्या हिशोबाने कार्य करू. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या सोबत सुद्धा तुमची बैठक झाली आहे, त्या बैठकीत सुद्धा काय सूर निघाला आहे? विषय असा आहे की माझे संबंध सगळ्याशी घरोघ्याचे असल्यामुळे प्रत्येक पक्षाचे माजी आमदार पदाधिकारी जे असले ते मग कसं आहे की चला इथं जर बाळापूरला आलो तर मंडे सरची भेट घ्यावी म्हणून ते घरी येतात, बसतात, चर्चा करतात. याचा अर्थ हे नाही की मग मी ते सगळ्यांच्या सोबत आहोत, असं नाहीये. आम्ही आमच्या सगळ्यात पहिला जनहक्क संघटनेसोबत आहे, दुसरा भारतीय जनता पार्टी हे इथे जे कार्यकर्ते आहे आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा आहोत आणि पुढेही भविष्यात भारतीय जनता पार्टी सोबतच राहू. परंतु काम योग्य आणि चांगले झाले पाहिजे ही आमची सर्वांची धारणा आहे. तुम्ही बोलता बोलता म्हटलं सर की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार साहेबांसोबत आहेत, पण ते कार्यकर्ते कोणते राहतील आमदार साहेब? असं आहे की आज कोणते कार्यकर्ते आमदार साहेबांसोबत आहे हे आज जरी सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व कुठेतरी ढासळलं नाही पाहिजे म्हणून ते आमदार साहेबांसोबत उघड फिरणार नाही. परंतु त्यांना जर असं वाटलं की बाई नाही आमदार साहेबांमुळे गावाचा विकास होऊ शकतो, गावाचा डेव्हलपमेंट होऊ शकतो आणि गावाची तरक्की होऊ शकते, त्या हिशोबानं कार्यकर्ते न सकता मागं राहून जाऊ शकतात अशी शक्यता आहे.
जन हक्क संरक्षण संघाला वाटतं की बा जो चांगला उमेदवार च्या पाठीशी आमचा जन हक्क संरक्षण संघ राहील, तर नगराध्यक्षासाठी किंवा प्रभागासाठी योग्य उमेदवार कोण, त्याच्यावर तुम्ही कोणाचा प्रचार करणार पुढे, तुमचं मत काय? प्रचार तर आम्ही करणार कोणाचाच नाही. आम्ही घर बसल्या आमच्या ऑफिसमध्येच बसू आणि इथूच कार्य करू. परंतु शेवटच्या टप्प्यात जर बाळापुरामध्ये ही जी परिस्थिती चालू आहे, ही वर्षानुवर्ष राहिलेली आहे, याच्यामध्ये कुठेतरी बदल आणायला लागला किंवा बदल करण्याचं काम पडलं, तर आम्हाला कुठेतरी जन हक्क संघाला पाऊल उचलून एक युवा नेतृत्व आणि बाळापूरच्या विकासासाठी कार्य करणारं नेतृत्व आम्हाला निवडून द्यावं लागेल. आणि वेळ पडली तर आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण तन मन धनाने काम करू आणि त्यांना निवडून आणून बाळापूरच्या विकासासाठी बाध्य करू. जन हक्क संरक्षण संघ बाळापूरचे अध्यक्ष अशोकजी मंडले सर यांनी सांगितले की जे योग्य उमेदवार या बाळापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांच्याशी आमचा जन हक्क संरक्षण संघ पाठीशी राहणार आहे. अमोल जामोदे सर, NTV न्यूज, बाळापूर, जिल्हा अकोला.